ग्रामीण भागाची मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदची ओळख असते आणि सध्या पावसाळा लागलेला आहे आणि पावसाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकास कामांचं आरोग्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोणत्या बाबीवर फोकस केलेला आहे, स्थानिक कर्मचारी अधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत यवतमाळचे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्के आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, पावसाळ्याच्या तोंडावर आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय काळजी घेतली आहे? आपल्या इथे गाव लेवलला आणि तालुका लेवलला ग्रामीण रुग्णालय त्याचबरोबर PSC असतात। PSC मध्ये आपण यावर्षी उन्हाळ्यामध्ये उष्माघात कक्ष तसेच पावसाळ्यामध्ये त्यांच्याकडे साथीचे रोगाचे जे प्रमाण वाढते त्याच्याबद्दलचे एक विशेष कक्ष स्थापन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये डायरिया, ज्याला आपण मराठीमध्ये अतिसार म्हणतो, त्याच्याबद्दलचे रोगराईचे प्रमाण स्पेशली लहान मुलांमध्ये वाढत असते। त्याच्यात आपण आता अतिसार पंधरवडा म्हणून 6 जूनपासून सुरू केलेला आहे, जो आपण 21 जूनपर्यंत आशा, अंगणवाडी या सर्व सेविकांच्या थ्रू राबवत आहोत। त्याचप्रमाणे आता शाळा आपल्या 1 जुलैपासून ओपन होणार आहेत, तर शाळांमध्ये सुद्धा जे त्यांचे मिनिमम डागडुजी आहे त्याच्या करण्याच्या सूचना आपण शिक्षण विभागाला दिलेल्या आहेत। गाव लेवलला बऱ्याचशा ठिकाणी आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये हातपंपामधून पाणी पितो, तर गाव लेवलला आपण ग्रामपंचायती थ्रू या पाण्याचं आपण सगळ्यांचं टेस्टिंग करून घेतलेलं आहे। त्याला लाल आणि पिवळ्या अशा कार्डमध्ये त्यांचं डिव्हिजन केलेलं आहे आणि काही तालुके आहेत जसे वणी तालुके आहे जिथे फ्लोराईडचे प्रमाण जास्त आहे, तिथलचे पाण्याचे शुद्धीकरणाची आपण प्रक्रिया सुरू केलेली आहे। बरेचसे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधी साठा उपलब्ध नसल्याची ओरड होते। नाही, आपण औषधी साधा आता सर्व ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत। काही ठिकाणी पेशंटचे प्रमाण जास्त असल्यामुळे औषधी साधा हा कमतरता पडती, परंतु लगेच तो आपण उपलब्ध जिल्हा लेवलवरून करून देत असतो। समजा जिल्हा लेवलवरून औषधी साधा लवकर उपलब्ध झाला नाही तर त्यांच्याकडे रुग्ण कल्याण समिती असते, त्याच्यामधून आपण औषधी साधा इमर्जन्सीमध्ये उपलब्ध करून देतो। अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील, हे रुग्णालयात हजर नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड उचल्याची ओरड होते। काही ठिकाणी असे प्रकार झालेले आहेत, तिथं आपण सर्व MOंवर कारवाया केलेल्या आहेत। आपण आत्ता काही ठिकाणी आपल्याकडे रेग्युलर MOज नव्हते, तिथं आपण टेम्पररी किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरचे MOज दिलेले आहेत। त्याचप्रमाणे आता फार्मसी ऑफिसर वगैरेचे सरसेवा भरतीमधून आपण लोक उपलब्ध करून दिलेले आहेत। आता सर्व ठिकाणी अशा कुठे जर कंप्लेंट असेल तर नागरिकांनी आमच्यापर्यंत यावं, त्यांच्यावर सर्वांवर कारवाई केली जाईल। प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून काय सूचना दिली? ज्या आपण जसं उन्हाळ्यामध्ये उष्माघात कक्ष सुरू केला होता, तसंच पावसाळ्यामध्ये जे साथी रोगांसाठी एक विशेष कक्ष आपण सर्व ठिकाणी सुरू करत आहोत। त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये डायरिया वगैरे जे कोणचे रोगराई होती त्याच्याबद्दलची मेडिसिन उपलब्धता, त्याच्याबद्दलची तपासायची SOP ही सर्व आपण MOजला कन्वे केली आहे आणि तालुका आरोग्य अधिकारी तसंच जिल्हा आरोग्य अधिकारी कक्ष आपण सर्व ठिकाणी सुरू करत रोगराई होती तपासायची SOP ही सर्व आपण MOजला कन्वे कक्ष आपण सर्व ठिकाणी सुरू करत तपासायची SOP ही सर्व आपण MOजला कन्वे कक्ष आपण सर्व ठिकाणी सुरू करत तपासायची SOP ही सर्व आपण MOजला कन्वे कक्ष आपण सर्व ठिकाणी सुरू करत तपासायची SOP ही सर्व आपण MOजला कन्वे कक्ष आपण सर्व ठिकाणी सुरू करत तपासायची SOP ही सर्व आपण MOजला कन्वे कक्ष आपण सर्व ठिकाणी सुरू करत तपासायची SOP ही सर्व आपण MOजला कन्वे तपासायची SOP ही सर्व आपण MOजला कन्वे तपासायची SOP ही सर्व आपण MOजला कन्वे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।